आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत खैरे आहेत. खैरे साहेब, खरं तर आज मकर संक्रांतीचा सण आहे. तुम्हाला सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि गोड बोलत राहायचं. मकर संक्रांतीच्या सर्व TV9च्या सर्व परिवाराला पूर्णपणे शुभेच्छा, दर्शकाला शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. खैरे साहेब, बऱ्याचदा तुम्ही एकदम इतकं स्पष्ट बोलता की ते लोकांना गोड वाटत नाही. नाही, स्पष्ट बोलावं लागतं ना, त्यामुळं काय हरकत नाही. पण आता तिळगुळ घेऊन गोड गोड बोलायला सुरुवात करा म्हणा. बरं, तुम्ही कोणाकोणाला तिळगुळ देणार आहे? शुभेच्छा कोणाकोणाला मी देणार माझ्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकारी जे येतात ते त्यांना, जे मान्यवर आहेत त्यांना पण देणार. म्हणजे ज्येष्ठ नागरिक. आणि त्याचप्रमाणे आता आमचे सगळे उमेदवार तेच, आता मी सगळ्यांची तयारी फोनाफोनी सुरू केली, त्यांना देणार. बरं साहेब, संजय शिरसाट असं म्हणतात की मी खैरे साहेबांना तिळगुळ देईल, मात्र नाही, ते मी त्याच्याबद्दल बोलतच नाही. ते घडीत काय बोलतात, मग त्याच्याबद्दल नाही बोलणार मी काय. बरं, इथल्या कोणत्या स्थानिक नेत्याला शुभेच्छा देणार तुम्ही? इथल्या जे संभाजीनगरचे स्थानिक नेते आहेत, भाजपाचे असतील. नाही, आजचा दिवस जो आहे ना, तो आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना चा दिवस आहे तो. बाकी तर असं विशेष काय नाही. जे कोणी आले असेल मला भेटायला त्यांना मी देईन. बरं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जे राजकीय सल्लागार होते नरेश अरोरा यांच्या जे आहे ते कंपनीवर क्राईम ब्रँचने छापा टाकला. आता हळूहळू अजितदादांच्या सगळ्या कंपन्यांना किंवा बाकीच्या त्यांना त्या ठिकाणी सुरुवात होईल. कारण त्यांनी आता जे संघर्ष त्यांचा सुरू झालेला आहे, त्यामुळे आता त्यांचा ते एक त्यांच्या सगळ्या बातम्या बाहेर येतील. साहेब, नितेश राणे असं म्हणतात की बाळासाहेब ठाकरे यांच्या पिढीनंतर त्यांनी स्वतःचा विकास केला की मराठी माणसाचा एका मातोश्री निवासस्थानाचे 2 मातोश्री निवासस्थानं झाले. कोण बोलतं ते? नितेश राणे. ते नितेश राणे म्हणा, तुमच्या 2 भावाचं भांडणं सुरू झालं नाही का? ते दोन्ही भावाचे भांडणं पण आहे ना, खूप मोठं आहे. वडील तंग त्यांचे वडील आहे नारायण राणे तंग, असे दोन्ही भाऊ भांडतात म्हणून दिसतंय ना आपल्याला. त्यांच्या बाईटवरून पण दिसतं ना. त्यांना म्हणा तुम्ही तुमचं घर सांभाळा, बाकी दुसऱ्याबद्दल बोलू नका. ठाकरेंचा महापौर झाला तर मुंबईचा पाकिस्तान होईल असं भाजपाचे अमित साटम. अमितला कळत नाही. ठाकरेंचा महापौर आता पण होता, तर त्यावेळेस काय कुठं पाकिस्तान झालं का? ते पण होते ना आमच्या बरोबर त्यावेळेस. काही बोलायचं आहे त्याला. आता काही ते दोन्ही भाऊ एकत्र आले, त्यांना जरा जळफळाट व्हायला लागला असं आहे. हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या भाजपानं जे आहे ते सुकृत नगर शोधल्याहून आक्षेप निर्माण झाला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांनी जे आहे ते हेच का तुमचे हिंदुत्व असा प्रश्न विचारला आहे. भाजप इकडे असं बोलणार, तिकडे तसं करतायत. तर त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर काही तसा आता विश्वास ठेवूच नाही. आणि ते त्यांच्या त्या म्हणजे फक्त कसं राज्य आणायचं किंवा कसे आपले उमेदवार निवडून आणायचे हे खोटे नाटिका होत नाही, पण ते त्या दृष्टिकोनातून काम करतात. ते मतचोरीवर जे आहे ते करडी नजर ठेवण्यासाठी ठाकरे बंधूंच्या वतीनं भगवा गार्ड नावाची एक संकल्पना काढण्यात आली आणि 2000 जे आहे ते कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. काय झालं, आता मी पण ठिकठिकाणी आता जाऊ लागलो ना, त्यावेळेस मी त्यांना तेच सांगितलं, जर समजा कोणी म्हणजे कोणी भाजपवाले किंवा बाकी शिंदे गट किंवा बाकी इतर कोणी पैसे वाटप आलं, त्यांना घ्यायचं, पोलिसांना बोलवायचं आणि आपल्या पद्धतीने त्याचा समाचार घ्यायचा. कसं काय करायचं? समाचार घ्यायचा, त्याबरोबर समाचार घ्यायचा. रावसाहेब दानवे असं म्हणतात की भाजप थापा मारत नाही, उद्धव ठाकरेंची सेना थापा मारते, त्यांना त्यात नोबेल दिला पाहिजे. रावसाहेबला म्हणा की आता बस ना गुपचूप, जास्त कशाला बोलतोस तो, जे काही चाललं आहे ना आता बंद झालं ना. त्याला उगाच काहीतरी आपलं राजकारणात राहण्याचा दृष्टिकोन म्हणून काहीतरी बोलायचं उद्धव साहेबांच्या बाबतीत, मग त्याला बक्षीस मिळेल असं वाटतं, पण चुकीचं आहे ते, समज चुकीची आहे. सर, अंजली दमन यांनी असे एक ट्विट केलं की अजित पवार म्हणतात सिंचन घोटाळ्यात आम्हीच पैसे खाल्ले नाहीत, भाजपाने खाल्ले. उगाचच काय लोकांना पैसे 5-5 हजार रुपये, 10-10 हजार रुपये, 20-20 हजार रुपये मतं मिळवण्यासाठी द्यायला लागलेत एकेका माणसासाठी. कुठून आणले नाही पैसे? ही चौकशी होणार आहे का मागे पुढे? 10 वर्षांनी का होत नाही, होईल तरी. आणि होईल, ज्यांनी हे केलं करतोय त्यांना कडक शासन होणार आहे. बरं, आपण जर बघतो उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, मात्र आज जे आहे ते इम्तियाज जलील पतंग उडवणार आहेत. नाही, संक्रांत आहे ना, ते मुद्दाम ते त्यांचं निशाणी पतंग आहे, त्याच्यामुळे ते उडत असेल. पण ते ठीक आहे, विशेष नाही. त्यांना त्यांचेच लोक मतदान करतील का नाही करतील शंका आहे.
बरं, इम्तियाज जलील असंही म्हणले होते 2 दिवसापूर्वी, जर छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMचा सुपडा साफ झाला तर एकनाथ शिंदेनी दाढी करावी, नाही झाला तर मी काढतो. मजा आहे त्यांची दोघांची, होऊ द्या, चालू आहे, मजा आहे फक्त. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे होते, ज्यांनी आपल्या संवाद साधला. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.